पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आणि पोलीस भरतीची वाट बघणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी बघा, हे आज एक नोटिफिकेशन आलेलं आहे. नोटिफिकेशन काय आहे? पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र शिपाई, कारागृह शिपाई भरती 2024-25 करिता उमेदवारांसाठी सूचना. एक नोटिफिकेशन आलेलं आहे की एक्झाम कधी असणार आहे, कागदपत्र काय काय लागणार आहे, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी फीस कुणाला किती असणार आहे, या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. याच्यावरून एक गोष्ट तर निश्चित झालेली की 2025 मध्ये ज्या पोलीस भरतीची विद्यार्थी अतिशय आतुरतेने वाट बघत होते, ती पोलीस भरती आता कन्फर्म झालेली आहे की कधी येणार आहे. बघा इथं काय दिलंय की अर्ज ऑनलाईन भरण्याकरता आवश्यक माहिती जी आहे www.policerecruitment2025 याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक आणि वेळ दिलाय. तुम्हाला अर्ज केव्हापासून भरायचे बघा, ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक आहे 1/11/2025 म्हणजे 1 नोव्हेंबर पासून तुमचे अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे. केव्हापासून? 1 नोव्हेंबर पासून. आणि शेवटचा जो दिनांक आहे अर्ज सादर करण्याचा, अंतिम दिनांक जो आहे हा आहे 30 नोव्हेंबर 2025 म्हणजे 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. म्हणजे आता एक गोष्ट कन्फर्म झाली की 1 नोव्हेंबर पासून ही जी काही भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यानंतर खाली काय दिलंय, परीक्षा शुल्क दिलेले आहे त्यांनी बघा. पोलीस शिपाई पदासाठी खुला प्रवर्ग 450, मागास प्रवर्गाला 350. पोलीस शिपाई चालक साठी खुला प्रवर्ग 450, मागास प्रवर्ग 350. सशस्त्र पोलीस शिपाई खुला 450, मागास प्रवर्ग 350. बॅट्समनला खुला प्रवर्गामध्ये 450, मागास प्रवर्गामध्ये 350. आणि कारागृह शिपाईसाठी खुल्या प्रवर्गाला 450 आणि मागास प्रवर्गाला 350. जर जनरलाइज बघितलं आपण तर खुल्या प्रवर्गासाठी जी काही फीस आहे फॉर्मची ती आहे 450 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी असणार आहे 350 रुपये. मग आता सर्वसाधारण सूचना काय दिले, पोलीस भरती 2025 ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गात दिनांक 31/12/2025 अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे ही जी काही भरती आहे ही 31/12/2025 अखेरपर्यंत जे काही रिक्त पद आहेत या सर्व पदांची एकत्रित गणना करून जाहीर करण्यात आली आहे. सदरची रिक्त पदे सामाजिक आरक्षणाअंतर्गत मागील अनुशेष व बिंदू नामावलीनुसार निश्चित करण्यात आलेली आहेत. नंतर काय म्हणणे, पोलीस भरती 2025 प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवाराची निवड तात्पुरती प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल. निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. म्हणजे कुणाचे काही डॉक्युमेंट्स म्हणा किंवा आणखी बाकीचे काही व्हेरिफिकेशन त्याच्यामध्ये जर काही गडबड झाली तर त्यांनी असं समजण्याचं काही कारण नाहीये की निवड झाली की त्याची ती निवड फायनल आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे बाकी सगळ्या बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गात भरती प्रक्रियेत निवड होऊन नियुक्ती झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र राज्य पोलीस नियमावली 1999 व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व घटक प्रमुखांनी वेळोवेळी विहित केलेली कर्तव्य पार पाडावी लागतील. यानंतर आपल्याला आवश्यक कागदपत्र बघायची आपल्याला की काय काय कागदपत्र लागणार आहेत. बघा, पहिलं पोलीस भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 10वी व 12वीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र पाहिजे. 10वी आणि 12वीचं मार्कशीट नाहीत म्हणत आपण, ज्याला आपण सनद म्हणतो, प्रमाणपत्र. जर तुम्ही काढलेलं नसेल 10वीचं आणि 12वीचं प्रमाणपत्र तर पटकन तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये जा आणि पहिलं ते 10वी आणि 12वीचं प्रमाणपत्र काढून घ्या. एक लक्षात ठेवा, तुम्ही भरतीची तयारी करायला लागलात, ठीक आहे, रोज रनिंग करायला लागलात, तुम्ही रोज अभ्यास करायला लागलात, गोळा फेकायला लागलात, सगळ्या गोष्टी करायला, पण यापैकी जर तुमच्याकडे एखादं कागदपत्र नसेल तर मग ही सगळी मेहनत वाया जाईल. याच्यासाठी अगोदर तुम्ही 10वी आणि 12वीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म दाखला. आता जन्म दाखल्याला वेगळं काढण्याची काही गरज नाही, 10वी 12वीच्या प्रमाणपत्रावर असते, 10वीच्या प्रमाणपत्रावर ते भागलं जाऊ शकते. रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे चालू वर्षाचं. जातीचे प्रमाणपत्र आणि त्याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे. ठीक आहे, जात वैधता प्रमाणपत्र, हे जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असते
पण कास्ट व्हॅलिडिटी नसते, त्याच्यामुळे आतापासूनच लगेच लवकर तयारी लागा. MSCIT पास असल्याचे प्रमाणपत्र, सगळ्यात महत्वाचं काय, तुमची MSCIT झालेली पाहिजे. ओके. नंतर खेळाडू प्रमाणपत्र जर असेल तुमच्याकडे एखादं, ते नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र. ठीक आहे, नॉन क्रिमिलेअर तर आता जनरल कॅटेगरीसाठी फक्त ओबीसी साठी लागणार. ओके. माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र. नंतर प्रकल्पग्रस्त असाल तर त्याचं प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त असाल तर ते, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, अनाथाबाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, EWS, तुम्ही जर EWS मधून भरणार असाल तर EWS चं, NCC प्रमाणपत्र यासारखे प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांना विशेष प्रवर्गातून लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत. म्हणजे तुम्हाला हे जे काही प्रकल्पग्रस्तांसाठी वेगळं असते रिझर्वेशन, भूकंपग्रस्तांसाठी पोलीस पाल्य असतील किंवा अनाथाबाबतचं असेल, याच्यामधून जर तुम्हाला विशेष लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला हे प्रमाणपत्र जे आहेत हे लागतील. बाकी याच्या अगोदर मी जे तुम्हाला काही सांगितलेले हे प्रमाणपत्र मात्र तुमच्यासाठी सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. या व्यतिरिक्त बघा, आता 10वी 12वीचे गुणपत्रिका प्रमाणपत्र तुम्हाला सांगितले, हे डोमिसाइल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, हे नॉन क्रिमिलियर. लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी, म्हणजे विवाहित स्त्रियांसाठी जर लग्न झालेले तर त्यांच्यासाठी हे नावाचं गॅजेट, म्हणजे जर नाव वगैरे जर त्यांनी बदललेलं असेल तर त्यासाठी. ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा. तर एवढे सगळे जे काही आहेत हे डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचे, कारण की बघा यांनी सांगितलेले की भरतीची जी काही प्रक्रिया आहे, ही जी प्रक्रिया ही 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे आणि 1 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया असणार आहे. आता जर तुम्ही बघितलं की तुम्हाला मग सिलेबस काय असणार आहे पोलीस भरतीसाठी. ठीक आहे, आता एक झालं की बाबा ग्राउंड टेस्ट आहे. ठीक आहे, आणि एक आहे तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची आहे. लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला विषय कोणते कोणते, तुम्हाला एक विषय आहे मराठी, नंतर एक आहे गणित, एक आहे बुद्धिमत्ता आणि GK आणि GS. ठीक आहे, या सगळ्यांचं जर बघितलं 25 प्रश्न आणि 25 मार्क. ठीक आहे, या प्रत्येकाचे किती किती प्रश्न असणार आहेत, 25 प्रश्न असणार आहेत आणि मार्क्स देखील किती असणार आहेत, 25. म्हणजे असे टोटल 100 प्रश्न आणि किती 100 गुणांची ही तुमची परीक्षा असणार आहे. म्हणजे तुम्हाला एकाच वेळेस दोन आघाड्यावर तयारी करावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या ग्राउंडचं प्रिपरेशन देखील रेग्युलर करायचंय आणि याशिवाय तुम्हाला हे तुमचं लेखीचं प्रिपरेशन देखील करायचंय आणि हे दोनही प्रिपरेशन सायमल्टेनियसली त्याच ताकदीने तुम्हाला करावे लागतील. कारण तुम्हाला हे जमणार नाही की माझं ग्राउंड चांगलं आहे मग मी थिअरीला वीक आहे, ओव्हरऑल स्कोर कमी येईल आणि मग सिलेक्शनला मार्क खावा लागेल. त्याच्यामुळे ग्राउंड देखील करायचंय आणि थिअरीचा देखील अभ्यास करायचा आहे. बरेच सारे विद्यार्थी काय करतात की फक्त ग्राउंड पळतात, ग्राउंड वीक आहे आणि त्याच्यामध्ये देखील मग इकडे थिअरीला मार्क खातात. त्यातही जर तुम्ही बघितलं तर तुम्ही अनालिसिस जर केला, आता इकडे लक्ष द्या की गणित आणि बुद्धिमत्ता हा एक पार्ट आहे. ठीक आहे, आणि एक पार्ट आहे तुमचा मराठी आणि GK GS चा. ठीक, मराठी आणि GK GS चा पार्ट आहे. जाता याला आपण प्रॉपर डिवाइड केलं याला, तर हे 50 क्वेश्चन आहेत आणि हे 50 मार्क्स आहेत. इकडं 50 क्वेश्चन आहेत आणि इकडे किती आहेत, 50 मार्क्स आहेत. जर याला आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 जर म्हटलं, नीट लक्ष द्या बघा, तर गणित बुद्धिमत्ताचा जो काही पार्ट आहे 50, मॅक्झिमम मुलांचा असा अनुभव आहे की हा जो आहे मराठी आणि GK GS चा पार्ट, इथं त्यांना जास्त मार्क येतात. पण मार्क्स कुठं मार्क खातात की इथं गणित बुद्धिमत्तामध्ये जास्त मार्क खातात. कारण इथं 50 पैकी त्यांना बऱ्यापैकी म्हणजे 30-35 मार्क पडतात. इथं जर तुम्ही 45-40च्या पुढे जर नाही गेले तर मग तुमच्या रिझल्टवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला तयारी करत असताना हा जो एक पार्ट आहे याचं सेपरेट तुम्हाला प्रिपरेशन करायला पाहिजे की या पार्ट मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त किती मार्क आणता येतील आणि हा एक पार्ट आहे. असं जर तुम्ही प्रिपरेशन जर केलं तर तुमचं थिअरीचं देखील प्रिपरेशन प्रॉपर होईल. बाकी तुम्ही ग्राउंड तर रेग्युलर करता, मग आता ग्राउंड झालं की येऊन झोपाचा काढल्या आणि ह्या जर थिअरीचा अभ्यास नाही केला तर मग मात्र तुमचं सिलेक्शन होणार नाहीये.
तर अशा पद्धतीने तुम्हाला आजपासून आत्तापासून तयारीला लागायचंय। 1 नोव्हेंबर पासून फॉर्म तुमचे सुरू होतील, 30 नोव्हेंबरला तुमची शेवटची तारीख आहे। जे काही डॉक्युमेंट्स मी सांगितलेले तेवढे सगळे डॉक्युमेंट्स काढून ठेवा आणि आजपासून आत्तापासून पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात करा।